मुंबईकरांना काहीसा दिलासा. पवई तलाव बुधवारपासून भरून वाहू लागला. महामुंबईमध्ये पाणीच पाणी. पावसामुळे रस्ते भरले. भरती आणि पाऊस एकाच वेळी. पालघरमध्ये शुक्रवारी शाळांना सुट्टी. जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय. रायगडमध्ये पावसामुळे सतर्कतेचा इशारा, तर रत्नागिरीमध्ये संततधार. खासगी इंधन स्वस्त झाल्यानं आश्चर्य. नयारा कंपनीच्या पेट्रोल डिझेलचे दर घसरले. एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली. शिंदेंचा दिल्ली दौरा अनिश्चित. अमित शहा देशभरात फोडाफोडी करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप. अमित शहा यांच्याकडून फडणवीस विरोधी हालचाली. सुषमा अंधारे यांनी नेत्यांचीच ओढली रीत. ठाकरेंच्या उमेदवाराची माघार. सचिन अहिर यांचा मार्ग मोकळा. विधान परिषद उपसभापती पदावर सचिन अहिर बिनविरोध. पुढचा नंबर सुनील शिंदेंचा. ठाकरे गटाला आणखी घरघर लागणार. सुनील शिंदे यांनी मात्र राजकीय चर्चा फेटाळली. सचिन अहिर कलंकित राजकारणी. संजय राऊत यांचं वक्तव्य. केतन अग्रवालचा पुतळा लोहगडावरून ढकलला. चेतन चौधरीच्या उपस्थितीत झालं गुन्ह्याचं पुनर्चित्रीकरण. ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे. राहता तालुक्यातल्या लोणीमधली संतापजनक घटना. मुलगी चर्च समोरच्या मैदानात खेळत असतानाचा प्रकार. आजपासून वाहनांवर HSRP बंधनकारक. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात थेट कारवाई. श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं नाशिक शहरात आगमन. फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत. दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी. गोव्यामध्ये पर्यटकांसाठी कडक नियम. धबधबा आणि नदीच्या पाण्यात उतरण्यास बजाव. नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार. मद्यधुंद व्यक्तीची सहप्रवाशांना जीवे मारण्याची धमकी. पनवेल CSMT लोकलमधील धक्कादायक व्हिडिओ. डब्यातील प्रवाशांना अश्लील भाषेत शिवीगाळ. लोकलमधील हत्येनंतर रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर. वाशीसह सर्व स्थानकांवर तपासणी. नशेत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. दिल्ली मुंबई महामार्गावर ट्रकला धडकून बसला आग लागली. 8 प्रवासी जिवंत जळाले. 22 जखमी.